स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी बघितलं अजिबात तुमचं नाव नाही घेतलं अगदी मनात सुद्धा नाही 10 दिवस झाले हो 10 काय जास्तीच झाले असतील तुमचा आदेश आहे ना सारखं सारखं तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं मग तुमच्या आदेशाचं पालन तर करायलाच हवं ना करायलाच हवं पण खरं सांगू का मला अजिबात चैन नाही पडत हो जीव कासावीस होतो तुमचं नाव नाही घेतलं तर घेणार नाहीये पण मी घेणार नाही हसू नका हो असं प्रेमाने असताय मला माहिती हो तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर नाही अहो अहो काय हो बघा 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 कसे हसतायत माझ्याकडे बघून प्रेमाने हसतायत ना नाही हो म्हणजे मला काही समजत नाहीये अहो इतकं गोड हसतायत ते माझ्याकडे बघून आणि तुम्हाला काय समजत नाहीये नीट बघा जरा म्हणजे असेल तसं हो पण मला खरंच समजत नाहीये हो मला तर ना हा फोटो उलटाय की सुलटाय ते सुद्धा कळत नाहीये लाज नाही वाटत माफी मागा आधी हो बाबाजी नाव घेऊ नका अहो नाव घ्यायला तुम्हाला बंदी आहे मला नाही हो मी घेतलं तर चालेल अहो 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 खरंच तुमचं कितीही प्रेम आहे माझ्यावर म्हणजे तुमची अशी इच्छा आहे की दुसऱ्या कोणीतरी सतत तुमचं नाव घ्यावं आणि ते माझ्या कानावर पडावं म्हणून तुम्ही यांना अशी बुद्धी दिलीत ना घ्या घ्या नाव घ्या त्यांचं नाव घ्या हो लक्ष असू द्या बाबाजी लक्ष असू द्या पुन्हा एकदा लक्ष असू द्या बाबाजी लक्ष असू द्या किती दिवस झाले हे नाव कानावर नाही पडलं पुन्हा एकदा बाबाजी लक्ष असू द्या लक्ष असू द्या अर्चू काय रे हे काय करतोयस अर्चू तू जरा थांब ग पुस्तकं देते का पण दे ग जरा असं काय हा माई अरे सांग ना काय करतोयस तू मध्ये मध्ये करू नकोस थांब जरा अरे लॅपटॉप कपाटात कपड्यांच्या उचलवतीत पडेल ना तो मी ठेवीन का तो नंतर प्रॉपर मग हे बघ आदित्य काय रे टेबल का रिकामा केलंस तू तुझ्या अभ्यासासाठी परीक्षा जवळ आली आहे ना तुझी म्हणून ही सगळी जय्यत तयारी करतोय ही तुझी पुस्तकं या नोट्स हे काही प्लेन पेपर्स आहेत जर तुला काही लिहायचं असेल तर हे पेन स्टँड आणि हो हा तुझ्यासाठी स्पेशल कॉफीचा मग आता कॉफी नाही याच्यात पण जर रात्री अभ्यास करताना तुला झोप यायला लागली तर फक्त मला आवाज द्यायचा
आदित्य कॉफी. ही 5 मिनिटात तुझ्यासमोर कॉफी हजर असेल. आणि आणखी एक कमी आहे, पण ती लवकर पूर्ण करणार आहे मी. उद्या एक टेबल लॅम्प घेऊन येतो है ना. सो एव्हरीथिंग इज रेडी. बाप रे, म्हणजे आता अभ्यास करण्याशिवाय काय पर्यायच नाही माझ्याकडे, नाही का माई? आई शपथ, नाही म्हणजे इंग्लंडच्या राणीसाठी सुद्धा इतकं कधी कोणी केलं नसेल नाही. म्हणजे वा, मज्जा आहे बाबा. नाही म्हणजे इतकी खातिरदारी, इतकं कोड कौतुक, इतकं सामानी मा. पण काय रे आदित्य, नाही म्हणजे मला नाही ती कधी इतकी मदत केलीस. अगं तर तुझी परीक्षा येईलच की जवळ, तुझ्या कोर्सची. मग तेव्हा तुझा सतीश करेलच की तुझ्यासाठी हे असं कोड कौतुक. हा. आमचा बोका ए तो कसला हे सगळा करतोय. गोड गोड बोलून हातावर तुरी देऊन कधी निघून जाईल ना, कळणार सुद्धा नाही. तो काय बाबा आदित्य सारखा नाहीये. आदित्य म्हणजे काय, बायकोच्या पायाला काटे टोचू नयेत म्हणून अशा पायघड्या घालत असतो ना. रेड कार्पेट ट्रीटमेंट काय. पण काही म्हणा आदित्य, महा डॅम्बिस निघालास. ए माई. ए माई काय ए माई, मेघना तुझ्या लक्षात येत आहे ना, हे रेड कार्पेट नाहीये, नाकाबंदी आहे तुझ्यासाठी, नाकाबंदी. हा, आता काहीही झालं तरी तुला अभ्यास करावाच लागणार आहे. हो ना माई. ए चल चल, तिला अभ्यास करू दे आणि तू पण तुझ्या कामाला लाग. चल अभ्यास कर ग. करेल करेल माहिती, एवढं काय. जा. दिलास नानांना चहा? हो माई, द्या मी चिरते. हा द्या. काय द्या, जा अभ्यासात जाऊन बस. तोंडावर आले, परीक्षा टाइम टेबल लागलंय आणि इथे काय करते. जा चल चल. अहो पण माई पण काय मी काय काही चालणार नाही. जा. मी असं ठरवलंय, सकाळचा स्वयंपाक मी करणार. हा काय का तुझा उफराटा प्रकार. मी तुला सांगते, इथे परीक्षेचं टाइम टेबल लागलंय, तोंडावर आली परीक्षा, जाऊन अभ्यासाला बस, अभ्यास कर नीट. तर तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. आणि मॅडम आपल्याला स्वयंपाक येतोय कुठे. हा काय वेडेपणा सगळा. हो माई, आहे थोडा वेडेपणा. अहो पण माझ्या अभ्यासाचाच भाग आहे हा. म्हणजे अहो म्हणजे मी जर रात्रंदिवस अभ्यासाचा विचार केला ना, तर मला खूप टेन्शन येतं. आणि जर या उलट मी येत नसलेल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं ना, की मी अशी अलर्ट होते, अशी फोकस्ड होते, एकाग्रता वाढते माझी. अगो बाई. हा म्हणजे एकंदरीतच रिदम मिळतो मला. आणि रिदम शिकण्यासाठी स्वयंपाक ह्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. आवडली बरं का मला तुझी आयडिया. माई मग शिकवाल ना मला? हा काय प्रश्न झाला का, शिकवेनच ग, त्यात काय एवढं. आणि बघ ह्याच्यात पण तुला फर्स्ट क्लास मिळणार. माई मग करायची आजपासून सुरुवात? हो, शुभस्य शीघ्रम. काय करू? पण गंमत काय झाली माहितीये का बाळा, सकाळचा सगळा स्वयंपाक तयार आहे. आणि आता ना मी अमितसाठी टोमॅटो ऑमलेट करते. नाही आणि ह्याच्यात काही एक्सपेरिमेंट नको, आता ते मीच करते. काय हो माई? अगदी नर्वस नको होस ग. हा मुहूर्ताची गोष्ट म्हणून आपण एक काम करू शकतो. मी ना तुला टिप्स देते. नाही म्हणजे तुम्ही कसं पेपर लिहायला जाता तेव्हा टीचर तुमचे इम्पॉर्टंट टिप्स देतात, तशा टिप्स देते मी. नाही म्हणजे आमच्याकडे सुद्धा स्वयंपाकात नवशिक्यांसाठी काही टिप्स असतात. हा चालेल माई. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक करताना क्रमवारी आणि पूर्वतयारी अतिशय महत्वाची आहे. नाही कळते काही. ठीक आहे. बरं हे बघ, मला आधी सांग तू की तू स्वयंपाक करायला घेतेस म्हणजे अगदी साधा स्वयंपाक बरं का.
पोळी भात भाजी आमटी चटणी. तर सगळ्यात आधी काय करशील? भाजी चिरायला घेईन आधी. हीच तर मोठी चूक आहे ना. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहितीये का? कणिक भिजवून घ्यायची आणि ती बाजूला ठेवून द्यायची, म्हणजे मग ती मुरते. कळलं? आणि मग नंबर 2 म्हणजे भाजी छान पैकी धुवून घ्यायची, स्वच्छ एकदम. मग ती बारीक चिरायची. आणि मग ती चांगली धुवायची आणि मग ती फोडणीला टाकायची आणि त्याच्यावरती एक ताट ठेवायचं पाणी घालून, म्हणजे ती चांगली शिजते भाजी आणि गॅस जास्त लागत नाही. कळलं? आणि डाळ जेव्हा लावशील की नाही तर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं, थोडंसं तूप घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि कुकर लावून टाकायचा. मग कुकर होत असताना दुसरीकडे पोळ्या करायला घ्यायच्या. मग त्याच्या मऊसूत होतात, खुसखुशीत होतात. मग पोळ्या झाल्या की आपण डाळीचा कुकर झालेला असतो. हळू त्याची डाळ काढायची, त्या डाळीतलं आधी पाणी काढून घ्यायचं, मग ती घुसळायची. तशीच घुसळलीस तर होणार नाही. मग ती घुसळायची आणि मग परत आमटी करायची. मग आमटीसाठी तुला कांदा टोमॅटो जो काय असेल तो घालायचा त्याच्यामध्ये. आणि मग हे सगळं झालं ना की आधी सगळा पसारा आवरून टाकायचा आणि मग भाताचा कुकर लावायचा. म्हणजे आपण जेवायला बसलो की नाही की आपल्याला असं छान असा वाफायलेला गरम गरम भात मिळतो. मग त्याच्यावरती मस्तपैकी तूप घालायचं, लिंबू पिळायचं, आमटी घ्यायचं आणि मोठं मोठं खायचा. आणि असं सगळं छान एकदम स्वच्छ केलं ना की आपलं स्वयंपाकघर कसं एकदम मंदिरासारखं दिसतं, छान सुंदर. आणि हे सगळं करत असताना आपल्याला एक मजा येते स्वयंपाक करताना. आपण अशी स्वयंपाक एन्जॉय करतो. कळतंय का? आणि आपण एन्जॉय केलं ना की खाणारा सुद्धा एन्जॉय करतो. मुठू मुठू सगळे खातात की नाही? काय कळलं का? साहेब, मी आता अजिबात अजिबात नाव घेत नाही. त्यांचं म्हणजे ते तुम्हाला सांगत असतीलच ना? हो सांगतात ना. जय हो. पण ना प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना की मला नाव घ्यायला परवानगी द्या. चैन पडत नाही हो नाव घेतल्याशिवाय. विचारा ना त्यांना प्लीज. हो विचारतो. हं. काय झालं? तसे बाबाजींचे 2 आदेश आहेत तुमच्यासाठी. कोणते हो? पहिला आदेश तसा सोपा आहे आणि दुसरा जरा अवघड आहे. असं का? बरं काही हरकत नाही. सांगा ना. पहिला आदेश असा आहे की आपले निर्णय आपण स्वतःच घ्यायचे. बाबाजींना त्रास द्यायचा नाही. कुठेही वाहवत जायचं नाही. अगदी स्वाभिमानानं नेकीने जगायचं. सारासार विचार करायचा, विवेकानं राहायचं. काय आपण जे करतो ते योग्य की अयोग्य हे आपल्या स्वतःच्या मनालाच विचारायचं. अगदी डोळे मिटून. आपलं मन हेच आपलं प्रमाण. मन अगदी अचूक उत्तर देतं आणि ते उत्तर अचूक आहे का नाही हे कळण्याचं साधनही आपल्याकडेच असतं. कोणतं? आपल्या अंतःकरणाचं समाधान. उत्तर अचूक असलं की मन कसं समाधानानं भरून पावतं, हो की नाही? आणि दुसरा आदेश कसं आहे ना सुरेशराव, बाबाजींनी तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या की नाही त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला आहात. म्हणून बाबाजींनी तुम्हाला भक्तीच्या वरच्या इयत्तेत पाठवलंय. म्हणजे काय हो डॉक्टर? म्हणजे असं की तुम्ही बाबाजींना काही काळ सोडून द्यायचं. नाही ते शक्य नाही डॉक्टर साहेब. ते शक्य नाही हो. हे नाही कसं आहे सुरेशराव, तुम्ही जशी बाबाजींवरती भक्ती करता ना तसेच इतरही काही भक्त असतीलच ना. मग त्यांना वेळ द्यायला नको का? काय म्हणून तुम्ही त्यांना मोकळीक द्यायची. डॉक्टर साहेब एक विचारू का? हा. मला ते दूर तर लोटत नाहीत ना? नाही अहो तसं अगदी तुम्ही मनात सुद्धा आणू नका. काय बाबाजी कितीही दूर गेले तरी तुमच्यावरती त्यांचं लक्ष असणारच. आणि अधूनमधून तुम्हाला त्यांचं नावही घ्यायला हरकत नाही. काय? पण अधूनमधूनच बरं का? हो नक्की. येऊ मी? हो या. बरं
म्हणा, एकदा म्हणा. जय हो, जय हो बाबाजी. बाबाजी असाच लक्ष असू द्या बाबाजी. जय हो. ऐको आलीस? जाम दमायला झालंय रे. आता घोट घोट चहा घेतला ना की मगच बरं वाटेल. आई शपथ अर्चू, अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. हो ना. मला चहा हवाच होता, तुझी वाटच बघत होतो मी. वाट बघत होतास म्हणजे? तू नाही केला? मी म्हटलं तू आता येशीलच ना एवढ्यात, आल्यावर आपल्यासाठी चहा करशीलच. एक मिनिट सतीश. नाही म्हणजे तू असा का नाही विचार केलास की मी खूप दमून भागून येईन, तर तू माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी चहा करून ठेवला असतास आणि आपण छान गप्पा मारता मारता चहा प्यायलो असतो. अर्चू काय झालं एकदम तुला? मला काय होणार आहे, जे आजूबाजूला बघतेय ना त्यावरूनच सांगते तुला. खाली बघ, त्या मेघनाची परीक्षा आहे, तर आदित्यने तिच्यासाठी किती जामानिमा करून ठेवलाय ते. शिवाय तिला सांगितलंय, तुला झोप येत असेल ना तर फक्त सांग की मला कॉफी हवीये, लगेच कॉफी हजर असेल तुझ्या समोर. बघितलं? म्हणजे दुखरी नसतीये तर. सतीश हसतोयस काय? जरा समजून घे ना. अरे मला सुद्धा वाटतं ना की आपल्या नवऱ्याने आपल्यावरचं प्रेम कधीतरी व्यक्त करावं आणि ते सगळं बघून इतर सगळ्यांनी म्हणावं की ए तुझा नवरा कसला गोड आहे. इतकी कटकटी बायको असून किती शांत आहे नाही सतीश? तू सुधारणार नाहीस ना बोक्या. अर्चू 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 हसू नकोस. अगं सध्या आदित्यचे इम्प्रेशन मारायचे दिवस आहेत, म्हणून चालल्यात या सगळ्या खटपटी लटपटी. 1 वर्ष 2 वर्ष जाऊ देत, मग बघ आदित्य काय म्हणाल माहितीये? तू लाईट आधी बंद कर, डोळ्यावर येतोय माझ्या, झोपू दे मला. ओ म्हणजे जशी वर्ष वाढत जातात तसं तुम्हा पुरुषांचं प्रेम आटत जातं का? नाही, उलट ते प्रेम वाढतं. असं आपल्यासारखं बिनधास्त भांडणे एवढं. दे डाळे. असू दे चल चहा करत आपल्यासाठी. सतीश कर ग चहा. होय येतोय. कोण? खन्ना? हा अरे मीच दिली होती त्याला अपॉइंटमेंट. बरं ठीक आहे, तू बोल ना त्याच्याशी काहीतरी, मी जाम वैतागलोय आता. हो लवकर पोहोचतो मी, चल बाय. तर मी चाय देणार. क्या बात आहे सर, अगदी असा एन्जॉय करायला हवा चहा. कॉफी शॉप. येस, आणि यावेळी मी ओळखलं बरं का. यू नो व्हॉट, माणसं अशी उगाचच नाही भेटत परत परत. I believe people are destined to meet. So are we. Maybe. I don't know. मलाही माहिती नव्हतं पूर्वी, पण एका क्षणी ही जाणीव झाली की हे भेटणं न भेटणं इट्स ऑल डिझाइन, डेस्टिनी. आणि हे सगळं आपण फॉलो करायलाच हवं. इंटरेस्टिंग. कारण ते सगळं फॉलो करत गेलो आणि माझं लाईफ बदलून गेलं. का माझं लाईफ बदललं म्हणून हे सगळं फॉलो करत गेलो, आय डोंट नो. पण या नियतीनंच माझ्या पायाला भिंगरी बांधून ठेवली आहे. भटकत असतो मी इकडून तिकडे सारखा, पण तरी सुद्धा तेवढ्यातल्या तेवढ्यात 3दा भेटलोय आपण. सहज म्हणून विचारू? येस. तुम्ही कधी, तू प्लीज. ऑफकोर्स, तू कधी दार्जिलिंगच्या चहाच्या मळ्यात बसून असा चहा प्यायलास? म्हणजे टी ओनरच्या बंगल्यावर वगैरे नाही. ते चहा खुडणारे मजूर असतात ना, त्यांच्या खोपट्यात बसून. ट्राय करके देखो सर, क्या खुशबू होती है, क्या टेस्ट होती है. आहा, आय टेल यू, असला खूबसूरत देश आहे ना आपला, एकदम प्रचंड. म्हणजे मी एवढं फिरलो तरी अजूनही वाटतंय की अजून
थोडं टिंब सुद्धा बघून झालं नाहीये. ते सगळं बघायचंय मला, अख्खा देश पालथा घालायचा आहे. तू नक्की काय करतोस? सॉरी, तुझ्या बोलण्यावरून अंदाज येत नाहीये आणि सी असल्यामुळे मला बेसिक प्रश्न पडतोच. त्याच बेसिक प्रश्नाचाच विचार करत हिंडत असतो मी. मनात आलं की ट्रेकला जातो, फोटोग्राफी करतो, पेंटिंग करतो, स्कल्पटिंग करतो, पॉटरी करतो. लोप पावत चाललेल्या सगळ्या कला शिकायच्या आहेत मला. शोधायचंय हे जग काय आहे, आयुष्य काय आहे. दिस इज फॅसिनेटिंग. सॉरी, फोन घ्यावा लागेल. गो अहेड. हा शेखर. अरे हा बाबा, ऑन द वेच आहे मी. मगाशी आपलं बोलणं झालं ना, त्याच्या अगोदर अर्धा तास बाईक साईडला लावून मी त्या वीरभद्राशी बोलत होतो. मस्त बनायचा. त्याच्या डोक्यात काही शिरायलाच तयार नाही यार. पण बोलून बोलून घसा सुकला माझा. फ्रस्ट्रेट केलं यार. हो, म्हणून म्हटलं जरा घसा शेकूया. चहा प्यायला थांबलो होतो. घेऊन झालाय चहा, निघतोच आहे मी आता. हो ठीक आहे, पोचतो. येस, चल बाय. तंबी कितना? आपके दोस्त दिए. दोस्त ने? तेरी कटिंग मुझ पे उधार रही दोस्त.